पहा मित्रांनो, आपण बघत आहात जडीबुटी आयुर्वेद यूट्यूब चॅनल। तर ह्या जडीबुटी आयुर्वेदाच्या माध्यमातून आपल्याला अनेक वनस्पतींचे दर्शन मिळणार आहे आणि त्याचे फायदे सांगितले जाणार आहेत। अनेक दुर्मिळ प्लांट तुम्हाला दाखवून त्याची ओळख करून दिली जाणार आहे। तर बघा, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही वनस्पती दिसते, तर त्या वनस्पतीचे मी तुम्हाला नाव सांगणार आहे, ओळख करून देणार आहे। आणि झोप येण्यासाठी, एखाद्याला झोप येत नसेल म्हणजे अनिद्रेची समस्या असेल, परत वजन कमी करायचं असेल आणि बुद्धी स्मरणशक्ती वाढवायची असेल, तर ह्या वनस्पतीचा उपयोग कसा करायचा आणि ह्या वनस्पतीचे नाव काय आहे त्याची मी तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चला आपण दुसऱ्या प्लांटकडे जाऊ। ह्या ठिकाणी एक प्लांट आहे बघा, ह्या ठिकाणी एक प्लांट आहे। तर याला म्हणतात शंखपुष्पी, सायंटिफिक भाषेत म्हणतात कनोलवालूज फ्लोरिकॉलिस। तर ही वनस्पती आपल्याला पावसाळ्यामध्ये भरमसाठ पाहायला मिळते माळ रानावर। तर हिला निळ्या रंगाची फुलं येतात, परंतु आता भरपूर प्लांट मी शोधले, परंतु ह्या वनस्पतीला आता सध्या फूल नाही आहे। पुष्पित अवस्थेत आल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवल आणि तिचे अजून फायदे काय असतील ते सांगल। तर ह्या शंखपुष्पीला तुम्हाला झोप येत नसेल तर काय करायचं, तर झोप येण्यासाठी ह्या शंखपुष्पीचं तुम्हाला काढा करायचा आहे, काढा करून प्यायचा आहे। काढा पिल्यानंतर मस्त झोप लागते। आणि तुम्हाला स्मरणशक्तीची कमी असेल तर याचा रस काढायचा आहे। ह्या वनस्पतीचा 2 चमचे रस आणि 2 चमचे मध एकत्र करून तुम्हाला सकाळ सायंकाळ 2 वेळेला सेवन करायचं आहे। म्हणजेच तुमची स्मरणशक्ती नक्की वाढेल, यादास्त वाढेल, विसरभोळेपणा वाढेल। तुम्हाला जर विसरत असाल, लक्षात राहत नसेल, तर ती तुमची स्मरणशक्ती जाग्यावर येईल। जबरदस्त अशी याने स्मरणशक्ती वाढते, बुद्धी वाढते। आणि तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर अतिशय जबरदस्त फॉर्म्युला सांगतो। या शंखपुष्पीचे तुम्ही वाळवून चूर्ण पण बनवू शकता आणि असाही पण काढा करण्यासाठी उपयोग करू शकता। याचा काढा करायचा, वाळलेला चुऱ्याचा पण काढा करू शकता किंवा ओल्या वनस्पती नेऊन तुम्ही काढा करू शकता। भरपूर माळ रानावर मी शोधले आहे, भरपूर आहे। आणि ही वनस्पती तुम्ही कलेक्ट करून वाळवून बरणीमध्ये भरून ठेवून त्याचा उपयोग करू शकता। दररोज ताजी पण नेऊ शकता। ताजी नेल्यानंतर फायदा जबरदस्त होतो। तर याचं काढा करायचा आहे। तुम्हाला ओला जर प्लांट घ्यायचा असेल तर 20-25 ग्रॅम घ्या आणि सुका घ्यायचा असेल तर 10 ग्रॅम घ्या आणि त्याचा काढा बनवून त्याच्यामध्ये 10 ग्रॅम किंवा 20 ग्रॅम गूळ टाकून ते तुम्हाला प्यायचं आहे। गरम गरम प्यायचं आहे, सकाळ संध्याकाळ असं 2 टाईम पिलं तर किती मोठं बिल्डअप झालेलं वजन नक्कीच कमी होईल, मेदरोग झडेल, मेधावृद्धी म्हणजे लठ्ठपणा नक्कीच दूर होईल, चरबी फॅट जळून जाईल आणि पूर्ण शरीर सडपातळ, पहिल्यासारखे सडपातळ बनेल। इतका जबरदस्त ह्या शंखपुष्पीचा रिझल्ट आहे वजन कमी करण्यासाठी आणि यादास्त वाढवण्यासाठी, म्हणजे स्मरणशक्ती बुद्धी वाढवण्यासाठी, दिमाग तेज करण्यासाठी। तुमचं मेंदूचा भेजा जो आहे तो अतिशय चांगल्या रीतीने काम करेल। आणि तसेच तुम्हाला मी सांगितलं आहे, अनिद्रेची समस्यामध्ये हे उत्तमरित्या काम करते। अनिद्रेच्या समस्यामध्ये तुम्ही याचा काढा प्यायचा आणि 1-2 थेंब त्याचा रस नाकात टाकायचा आहे, 1-1 थेंब नाकामध्ये टपकवायचा आहे आणि म्हणजे तुम्हाला चांगली झोप लागेल। जबरदस्त ही शंखपुष्पीचे उपयोग आहेत, परंतु एकाच व्हिडिओमध्ये मी सांगत नाही आहे। पुढील व्हिडिओमध्ये फुलं आल्यानंतर मी तुम्हाला बाकीची माहिती सांगेल। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन वनस्पतीसह, जबरदस्त प्लॅनसह, जडीबुटी आयुर्वेद। तोपर्यंत बघत राहा जडीबुटी आयुर्वेद यूट्यूब चॅनल। धन्यवाद मित्रांनो। आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा।